मागील अनेक दिवसापासून देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाजीपाल्यासहित जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई विरोधात निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेने महागाई विरुद्ध एल्गार पुकारला आहे. 3 एप्रिल रोजी युवासेनेचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई तसेच युवासेना कोर कमिटी सदस्य रुपेश कदम, युवासेना जिल्हा विस्तारक राज दीक्षित यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निशांत हरणे, निलेश निंबर्ते, युवासेना तालुका प्रमुख गोकुल राठोड, मिथुन सोळंकी, शहर प्रमुख अरुण लायबर, निलेश जामठे यांच्या उपस्थितीत नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोल पंपावर कार्यकर्ते महागाईचा निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर उतरत अनोखा आनंद सोहळा साजरा केला आहे. 2014 आणि 2019 मध्ये अब की बार मोदी सरकार अशा घोषणा देत महागाई कमी करू असं आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. परंतु आज पेट्रोल डिझेलनं 100 ओलांडली. गॅसचे दर सुद्धा वाढले. अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का आजचे दिन असा प्रश्न जनता विचारित आहे. तसेच याच आजच्या दिनासाठी भाजपाचं अभिनंदन करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ज्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी भाजपाने थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावलं होतं, तशाच रीतीने थाळी वाजवून भाजपा महागाईला पळवून लावेल ही अपेक्षा आहे. त्यामुळे या थाळी बजाव आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये सागर बनारसे, अभिजित तायडे, अजय सरोदे, रोशन सरोदे, गुणवंत चांदूरकर, अजय काळे, लक्ष्मण राठोड, अनिकेत लांजेवार, सूरज कुलकर्णी, योगेश शेंडे, पराग नाईक, रोहन शेंद्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवा सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. सरकार असा नारा देऊन केंद्र सरकार 2014 साली आणि 2019 साली जी सत्तेत आलेली आहे, डिझेलचे आणि पेट्रोलचे वाढते भाव बघता तसेच गॅस सिलेंडरचे वाढते भाव बघता हेच का अच्छे दिन असे विचारण्यासाठी आज आपण त्यांना थाली बजाव आंदोलन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. याच अच्छे दिनाचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही इथे धामणगाव विधानसभेतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जमा झालेला आहे आणि थाली वाजवून आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.